भारत आणि पाक युद्धाचं सावट अधिक गडद होत असताना देशभरामध्ये उद्या मॉक ड्रिल होणार आहे। देशातल्या 295 जिल्ह्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल केलं जाईल। या संदर्भात केंद्रीय गृहसचिवांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक देखील झाली आहे। या बैठकीला राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर एनडीआरएफ, एसडीआरएफचे अधिकारी देखील उपस्थित होते। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे केंद्र सरकारने 7 मे रोजी देशातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले। युद्धाच्या परिस्थितीत भीती आणि गोंधळ कमी करणं, अराजकता कमी करणं आणि जीव वाचवणं हा मॉक ड्रिलचा उद्देश आहे। मॉक ड्रिलमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जातं। त्या हॉर्नला ऐकून मुलं, सायरन ऐकून मुलं जीव वाचवण्याकरता कसं कळकळीने बाहेर पडता येईल त्या तडतडीने ते बाहेर पडले। सायरन वाजल्यानंतर नागरिकांना जवळ असलेला सुरक्षित निवारा शोधता येतो। आपल्या इथे लोकांनी जसं आहे की शेल्टर हे झालं, सायरन वाजला की तुम्ही बाहेर निघायचं आणि बाहेर निघून जर तुमची अनेक मजली इमारत असेल त्या इमारतीपासून दूर जमिनीवर झोपून राहायचं। हा एक प्रकार आहे। तुमच्या बिल्डिंगमध्ये जर तळघर असेल तर तिथे जायचं। आणि तिसरा प्रकार असा आहे की प्रत्येक ठिकाणी तुमच्या बाजूला ज्या हे असतात कंपाऊंड बिल्डिंग्स असतात, कंपाऊंड वॉल्स, त्या वॉलच्या बाजूला जाऊन आपला स्वतःचा बचाव करायचा। च्या संभाव्य हल्ल्याचा अलर्ट नागरिकांना मोबाईल SMS द्वारे पाठवला जातो। भारतानं पाकिस्तानी सीमेजवळ पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट प्रॅक्टिसही सुरू केली आहे। फिरोजपूर जवळच्या मिलिटरी छावणीत भारतीय सैन्यानं अर्धा तास ब्लॅकआउट प्रॅक्टिस केली। ब्लॅकआउट प्रॅक्टिस वेळी संपूर्ण परिसरात अंधार केला गेला होता। या काळात फिरोजपूर परिसरातल्या गावांमधील वीज रात्री 9 ते 9:30 पर्यंत बंद होती। रात्रीच्या वेळी शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून वाचणं हा ब्लॅकआउटचा उद्देश आहे। बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात। जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवायचं ते बघवलं जातं। तर हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। ब्लॅकआउट केल्यानं शत्रूला रहिवासी परिसराचं लोकेशन मिळणं कठीण होतं। विमानातून किंवा ड्रोनमधून हल्ला करण्यासाठी जमिनीवर प्रकाश असावा लागतो। ब्लॅकआउट असेल तर हल्ला करणाऱ्याला अचूक टार्गेट मिळत नाही। ब्लॅकआउटमुळे शत्रूच्या हल्ल्यापासून अनेक लोकांचा जीव वाचवता येतो। युद्धाच्या काळात ब्लॅकआउट खूप प्रभावी आणि महत्त्वाचं मानलं जातं। भारतात याआधी 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। भारताकडे असलेलं S-400 हे मिसाईल पाकिस्तानच्या कोणत्याही मिसाईलला किंवा विमानाला रोखण्यासाठी सक्षम आहे। तरीही खबरदारी म्हणून मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे।